नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी ही बनवणार आहोत. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे. इकडे मी एका बाउलमध्ये 2 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर असा ओवा घ्यायचा आहे हातावरती. तो असा असा क्रश करून मैद्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच मैद्याच्या पिठामध्ये आपण आता 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. असं 2 चमचे तूप घालून घ्यायचं व चवीनुसार मीठ घालून आपण हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घेणार आहोत. असं झालं पाहिजे. त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाण्यानेच आपल्याला या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे. असा डो झाला पाहिजे, बघू शकता. त्यानंतर आपण एका फ्राय पॅन मध्ये असं तेल घालून घेणार आहोत व त्यामध्ये आपण आता जिरं घालून घ्यायचं आहे. मग बडीशेप घालून घ्यायची आहे, परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल तसं परतवून घ्यायचं आहे. मग मुगाची डाळ घालायची आहे 1 कप. त्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व इकडे मी हिंगाचं पाणी केलेलं आहे, म्हणजे 1 चमचा हिंग आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हिंगाचं पाणी घातलात तर कचोरी चांगली जास्त काळ टिकते. आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या स्टफिंगचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. असे गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला कसं पाहिजे तसे गोळे करू शकता, लहान मोठे. बघा असे मी गोळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्या मैद्याचा डोला पण 10 मिनिटं झालेले आहेत रेस्ट करून. त्याचे पण आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर अशी वाटी करून घ्यायची आहे व जे आपण स्टफिंगचे गोळे केलेले आहेत ते त्याच्यामध्ये भरायचे आहेत. असं बंद करून असं कचोरीसारखा आकार द्यायचा आहे. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता या कचोऱ्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपली खस्ता मूग डाळ कचोरी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.